दिव्यांची अमावस्या आली आहे. दिवे सगळे काढून घासून लख्ख करून झालेत, पण पूजेची सजावट कशी करायची हा प्रश्न पडलाय. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. चला तर आज बघूया एकदम सोपी अशी दीपपूजेसाठीची सजावट. ही सजावट तुम्ही नागपंचमीला किंवा हरतालिका पूजेला सुद्धा वापरू शकता. चला तर मग सुरू करूया. यासाठी आपल्याला कात्री, केळीची पानं, फ्लॉवर डेकोरेशनसाठीचा स्पंज, मी चाफ्याची पानं घेतली, तुम्ही कुठली पण घेऊ शकता, आणि टूथपिक किंवा टाचण्या, एवढंच साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी स्पंज ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे तो मऊ होईल आणि आपल्याला त्याच्यात टाचण्या खोवायला सोपं जाईल. त्यानंतर केळीच्या पानाचा मधला देठ काढून त्याचे छोटे छोटे आयत कापून घ्यायचे आहेत. याआधी मी तुम्हाला विड्याच्या पानांची सजावट दाखवली होती. तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की बघा. आता ह्या मोठ्या आयताचा अजून एक छोटा आयत केला आहे. पान उलटं करून दाखवल्याप्रमाणे तो फोल्ड करून त्याचा एक त्रिकोण बनवायचा आहे आणि त्याला टाचणी लावून घ्यायची आहे. आणि असे खूप सारे त्रिकोण आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. मी मृण्मयी रचनात्मकमध्ये असेच कलात्मक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारामध्ये सुद्धा नक्की शेअर करा. ही सजावट आपण नागपंचमीला किंवा हरतालिका पूजेला सुद्धा वापरू शकतो. बघा, बोलता बोलता एवढे त्रिकोण तयार झाले सुद्धा. आता स्पंजच्या आकाराचं केळीचं पान आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि ते वरती लावून घ्यायचं आहे. टाचण्यांनी छानपैकी लावून घ्या. त्यानंतर एक एक त्रिकोण घेऊन तो आपल्याला असा बाजूनी लावत जायचा आहे. माझे एका बाजूला 3 त्रिकोण बसलेत. तुमच्या साईजप्रमाणे कमी जास्त होऊ शकतं. बघा, एक लेअर लावून झाला आहे. आता दुसरा लेअर लावताना 2 टोकांच्या मध्ये टोक येईल असा मी त्रिकोण लावलेला आहे. तिसऱ्या लेअरसाठी सुद्धा तेच. बघा किती छान दिसतंय ना, अगदी कमळासारखं दिसतंय. मस्त कमळाची पानं उमलल्यावर जसं दिसतं तसं छान दिसतंय. आता वरच्या बाजूने देखील चारही कोपऱ्यात 4 त्रिकोण मी लावून घेणार आहे. इथे त्रिकोण लावताना 1-2 टाचण्या एक्स्ट्रा लावून छान सिक्युअर करून घ्या, कारण ह्याच्यावरती आपण पूजेसाठी दिवा किंवा ठेवणार आहे. बघा, एकदम छान बेस तयार करून घेतला आहे. आता चाफ्याची पानं आधी एकमेकांना जोडून घेतली, कारण ती मोठी आहेत, पडू शकतात. आणि मग हा जोडलेला बंच मी मागच्या बाजूने या स्पंजमध्ये लावला. तुमच्या दिव्याची उंची जेवढी आहे तेवढी तुम्ही पानं घेऊ शकता, किंवा त्या बाजूने देखील कमळासारखेच त्रिकोण लावू शकता. बघा किती सुंदर दिसतंय की नाही. समई ठेवल्यावर तर अजून छान दिसतंय. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया नागपंचमीसाठीचा नाग कसा करायचा. थँक्यू.